हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, माझा श्री गणेशा श्री स्वामी समर्थ. कशा आहेत माझ्या ताई? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आणि निरोगीच असाल. आणि स्वस्त राहा, मस्त राहा आणि निरोगीच राहा. आजचा ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटॅनिंग क्रीम आपण तर बनवली, आपण लॉन्चसुद्धा केली. मी डिटॅनिंग क्रीम आपण बनवलेली आहे, आपल्याकडे रेडी आहे, सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. पण डिटॅनिंग क्रीम आपण कशी वापरायची आणि का वापरायची त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून बऱ्याचशा माऊलींनी मला विचारलं की ताई तुम्ही डिटॅनिंग क्रीम तर सांगितली, पण त्याचा वापर कोण कोण करू शकतात, कुठल्या कुठल्या ताई करू शकतात, कुठल्या स्किनवर चालेल, कुठल्या नाही, त्याची पण तुम्ही जर आम्हाला माहिती द्या, जेणेकरून आम्ही ती क्रीम घेतली तर आम्हाला त्याचा उपयोग करता यावा. म्हणून मी हा आज ब्लॉग बनवत आहे, ज्याच्यामध्ये मी डिटॅनिंग क्रीम आणि सनस्क्रीम ह्या दोनांचं व्यवस्थित मिश्रण आपण कसं करायचं, काय करायचं, त्याचं तुम्हाला व्यवस्थित उपयोग मी सांगत आहे, जेणेकरून तुम्ही पुढे माझ्याकडनं ह्या क्रीम घेतल्या तर त्याचा उपयोग तुम्हाला चांगला होणार. आणि आणखी छान छान प्रोडक्ट आपले रोजच आता रेडी होत राहणार आहेत. रोजच काहीतरी नवीन नवीन आपण प्रोडक्ट ॲड करणार आहोत, काही ना काही नवीन बनवत राहणार आहोत. आणि जसं ज्याप्रमाणे मी तुम्हाला फेसवॉश सांगितले, स्किन केअरमधले जितके पण आपल्याकडे प्रोडक्ट आहेत सगळं काही सांगितलं, फेस सिरम सांगितलं आहे आणि डिटॅनिंग क्रीम आता मी दाखवले. आपल्याकडे स्क्रबसुद्धा आहेत, आपल्याकडे फेस स्क्रबसुद्धा आहेत, म्हणजे पावडर ह्याच्यामध्ये स्क्रबसुद्धा आहेत, जी पावडर आपण व्यवस्थित घ्यायची आहे, थोडीशी डॉट डॉट करून फेसला लावायची आहे पावडर, आणि हाताने पाणी घेऊन व्यवस्थित 5 ते 6 मिनटं फेसला स्क्रबिंग करून नंतर फेस धुवायचं आहे. तो पण व्हिडिओ मी लवकरच बनवेल आणि प्रयत्न करेल की प्रॅक्टिकली मी तुम्हाला तो स्क्रब यूज करून दाखवू, या तर फेसवर या तर हातवर, मला जसं वेळ मिळेल मी नक्कीच बनवणार. पण आज मी तुम्हाला डिटॅनिंगबद्दल व्यवस्थित माहिती देणार आहे की डिटॅनिंग आपण का करावी आणि कुठल्या टायमाला करावी. तर मी आता तुम्हाला सांगते बघा, आता 2 महिने कंटिन्यू कडक ऊन असणार आहे. एप्रिल महिना तर चाललाच, समजा आता 3-4 दिवस राहिलेत. आता लागला कुठला महिना? मे महिना आणि जून महिना, जिथपर्यंत पाऊस पडत नाही, अगदी जूनच्या एंडिंगपर्यंत खूपच गरम असते आणि आपली फेस पूर्ण टॅनिंग झालेलाच असतो. कितीही तुम्ही सांगा की बाई मी उन्हातच जात नाही, आपण जरी उन्हात गेलो नाही, आपण घरात असतो, पण आपल्या घरामध्ये बघा गरमी येत असते, गरम हवा लागते. आणि त्या गरमीमुळे, त्या गरम हवेमुळे आपण जे पण काम करतो, किचनमध्ये राबतो, किचनची पण ऑलरेडी आपण जे काय अन्न शिजवतो त्याची पण गरम वाफ आपल्याला लागते. प्लस गरमीमुळे आपल्या घरामध्ये सुद्धा टेम्परेचर पूर्ण गरम झालेलं असतं, गरम वाफ येत असते. ती वाफ पूर्ण आपल्या स्किनला जात असते, बॉडीला जात असते, आणि त्याच्याने आपली बॉडीसुद्धा डल होते आणि आपली स्किन जास्त डल होते, आपला फेस जास्त डल होतो. तर त्या फेसला तुम्ही व्यवस्थित क्लिअर करण्यासाठी हे 2 महिने आपल्याला आवर्जून डिटॅनिंग करणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे बघा आपण फेशियल करतो तर महिन्याला बऱ्याचशा ताई माऊली असतात, त्यांना कुठल्या पार्लरवालीनी व्यवस्थित सजेस्ट केलं की ताई तुम्ही एव्हरी मंथ फेशियल केलं तर तुमची स्किन चांगली राहणार, तर त्या फॉलो करतात. का? आपली स्किन चांगली राहण्यासाठी, टाईट ब्राईट दिसण्यासाठी. त्याचप्रमाणे डिटॅनिंग स्क्रबसुद्धा गरमीच्या टायमाला, जेव्हा जेव्हा आपण उन्हात जातो आणि आपली स्किन टॅनिंग होते, तेव्हा तुम्ही डिटॅनिंग घरच्या घरी स्वतः करू शकता. 15 दिवसातनं एकदा तुम्ही केलं, महिन्यातनं 2 वेळा केलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. ही क्रीम कशी घ्यायची, कशी लावायची ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. सपोज तुमचा फेस माझ्या इतका असेल, आता जसे मी सिंगल आहे, मी एकदम हेल्दी नाही आहे आणि माझा फेससुद्धा एकदम हेल्दी नाही आहे, माझ्या इतका तुमचा फेस आहे, तर इतकीच क्रीम तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे जे आपला एक मोठा स्पून असतो, एक मोठी चमची असते, ती फुल्ली चमची भरूनच घ्यायची आहे. म्हणजे प्लास्टिकची चमची घ्या किंवा याच्यामध्ये स्टीलचा वापर नका करू, प्लास्टिकची चमची किंवा लाकडी चमची जी पण आपल्याकडे असेल, 1 स्पून क्रीम घ्यायची, 1 ते 1.5 स्पून क्रीम घ्या. ती पूर्ण व्यवस्थित डोळ्याच्या जवळ जायचं नाही आहे. डिटॅनिंग करताना क्रीम कशी लावायची, कसं वापरायचं, कसं घ्यायचं मी तुम्हाला व्यवस्थित सांगते, त्याप्रमाणे करा. तितकी क्रीम घेतल्यानंतर पहिलं सर्वात प्रथम तुमचा फेस तुम्ही स्वच्छ धुवायचा आहे. आता तुम्ही फेसला काय काय लावता ते तुमच्यावर डिपेंड आहे. कुठली ताई साबण लावते, कुठली ताई फेसवॉश वापरते, तर तुमच्याकडे जो पण फेसवॉश आहे किंवा सोप आहे फेसचा, पहिलं स्वच्छ तुमचा फेस धुवायचा आहे. तुमची केस फोल्ड करून वर तुम्हाला व्यवस्थित पिनअप करायची आहेत आणि त्याच्यानंतर रिलॅक्स बसायचं आहे. आणि ही क्रीम व्यवस्थित फेसला लावून झाल्यानंतर केस मात्र वर असावी, जेणेकरून तुम्ही मसाज करत असाल ती केस मध्ये येणार नाही आणि तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. त्याच्यासाठी केसांना व्यवस्थित तुम्ही फोल्ड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही क्रीम लावल्यावर
व्यवस्थित पूर्ण स्किनला लावायचे, डोळ्यांच्या खाली जायचं नाही आहे. फक्त ह्या पोर्शनला आणि आपल्या फोरहेडवर आणि अप्पर लिपवर पूर्ण लावायची आहे. ठीक आहे. थोडी बहुत आपले हात इकडे पण जाणार. ठीक आहे. झालं. लावून झाल्याच्या नंतर हलक्या हलक्या हाताने लावून झाल्यानंतर हलक्या हलक्या हाताने बघा, तुम्हाला जसं मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते याप्रमाणे तुम्हाला हलक्या हलक्या हाताने मसाज करायचं आहे. इथे मसाज करून झालं की मग तुम्हाला इकडे बघा हलक्या हलक्या हाताने मसाज करायचा आहे. पूर्ण तुमचा हात हलका 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 असा फिरवायचा आहे. झालं फिरून की मग तुम्हाला इकडनं ह्या फिंगरने थंबने मसाज करू शकतात किंवा ह्या थंबने सुद्धा ह्या बोटी फिंगरने सुद्धा करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे. जर तुम्हाला या फिंगरने जमते तर बघा या फिंगरने व्यवस्थित तुम्हाला हे बघा असा तुम्हाला मसाज करायचा आहे किंवा हे थंब घ्यायचे आहेत. थंबने सुद्धा तुम्ही व्यवस्थित करू शकता. आणि जास्त घाण बघा आपल्या नोजवर असते म्हणून इकडे जरा जास्त करायचं आहे. व्यवस्थित झालं. थोडा स्प्रे म्हणजेच थोडे पाण्याचे हात घ्यायचे. क्रीम लावल्या क्षणी पटकनच तुम्हाला मसाज करायचं नाहीये. ही क्रीम लावून 5 ते 6 मिनिटं लावून फेसला ठेवायचं आहे. ही क्रीम 5 ते 6 मिनिटं पहिल्या फेसला व्यवस्थित आपण जसं फेस पॅक लावतो ना त्याप्रमाणे व्यवस्थित अशा हातानेच पसरवायची आहे. जर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने लावू शकता किंवा हाताने लावली तरी चालेल. फक्त डोळ्यांच्या खाली जायचं नाहीये. बाकी तुम्ही पूर्ण ह्याला लावायचं आहे. 5 ते 6 मिनिटं होल्ड करायचं आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने मी जसं दाखवते ना अगदी तसंच त्या सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने 5 ते 6 मिनिटं मसाज करायची आहे. 5 ते 6 मिनिटं मसाज करायची आहे. आणि ती मसाज झाल्यानंतर हे बघा ती मसाज झाल्यानंतर 5 ते 6 मिनिटं तुमची मसाज झाली की व्यवस्थित मग तुम्हाला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. तुमचा चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. आणि चेहरा धुवून झाला हे बघा ज्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवते बघा हलक्या हलक्या हाताने अशीच तुम्हाला मसाज करायची आहे. आणि झालं तुमची इकडनं मसाज झाली की मग तुम्ही स्वच्छ पाण्याने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. चेहरा धुवून झाला की व्यवस्थित चेहऱ्याला ड्राय करा आणि लगेचच तुमच्याकडे ही क्रीमची आपली स्टेप संपली की मग आपल्याला सनस्क्रीमची नीड असते. सनस्क्रीम किंवा मॉइश्चरायझर तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहे. फेस स्वच्छ धुवून झाला की थोडंसं डॅब करायचं, ड्राय करायचं आणि पटकन स्किनला कोरडी सोडायची नाही आहे. तुमच्याकडे जर सनस्क्रीम आहे तर सनस्क्रीम फेसवर अप्लाय करा किंवा तुमच्याकडे सनस्क्रीम नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर असेल ते अप्लाय करा किंवा ह्या दोन्ही गोष्टी ताई माझ्याकडे नाही आहे. मग आता मी काय करू? या तर तुम्ही डिटॅनिंग क्रीम घेता तेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर सनस्क्रीम घ्यायची आहे किंवा अर्जंटमध्ये नसेलच तर तुम्ही काय करू शकता. आपल्याकडे कोकोनट ऑइल घरोघरी असतं. प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतं. आपल्याकडे कोकोनट ऑइल घरोघरी असतं. जर वेळेवर तुम्ही हे सगळं स्टेप केली आणि खरंच तुमच्याकडे सनस्क्रीमसुद्धा नाही आहे किंवा ताई माझ्याकडे मॉइश्चरायझरसुद्धा नाही आहे किंवा माझ्या स्किनला कुठली सूट होईल मला माहिती नाही म्हणून मी घेतलीच नाही तर मग तुम्ही घ्यायचं आहे पॅराशूट ऑइल घेतलं की ह्याचे फक्त 3-4 थेंब हातावर घ्यायचे. 3-4 थेंब हातावर घेतले की व्यवस्थित हाताला मज करून व्यवस्थित पुन्हा त्याच ह्याच्याने तुम्हाला फेसवर असं ऑइल अप्लाय करायचं आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला क्रीमची स्टेप दाखवली बघा अगदी त्याचप्रमाणे तुम्ही व्यवस्थित ऑइलला सुद्धा हलक्या हाताने मज करायचं. हलक्या हाताने मज करून झालं की तुम्हाला स्किन सोडून द्यायची आहे. 2 ते 3 तास कंपल्सरी आपल्या फेसवर सोप, कुठलीच क्रीम, कुठलंच फाउंडेशन काहीच अप्लाय करायचं नाही. नंतर तुम्हाला आफ्टर कुठेही जायचं असेल तर 2 ते 3 तासानंतरच तुम्ही पुन्हा स्वच्छ फेस धुवायचं आहे आणि देन त्याच्यानंतर तुम्हाला रेडी व्हायचं आहे. मग जेव्हा तुम्ही काही लावू शकतात मीन्स तुमच्या फेसवर तुम्ही जे पण प्रोडक्ट अप्लाय करतात नंतर लावा. पण लगेच झाल्याच बाई मी माझा चेहरा धुतला आणि मी लगेचच काहीतरी लावून मी बाहेर चालली असं करू नका. जेव्हा पण तुम्ही डिटॅनिंग करतात तर प्रयत्न करा की 1 ते 2 तास मी घरात होल्ड करणार.
1 ते 2 तास माझ्या फेसवर मला काहीच करायचं नाही आहे. माझ्या स्किनला मला आराम द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे पण काही लावायचे ते लावू शकता. असं जर मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं माऊलीनं, मी खरं सांगते तुमची स्किन फक्त क्लिअर राहत नाही, तर तुमच्या स्किनला एक ताजा टवटवीतपणा मिळतो, नॅचरल ग्लो येतो आणि स्किन तुमची टाईट होते. स्किन तुमची टाईट होते. डिटॅनिंगमध्ये फक्त तुमचं टॅनिंग हटत नाही, तर आपल्या स्किनमध्ये जी जी घाण असते ना, ती घाणसुद्धा क्लिअर होत असते. फक्त ही क्रीम लावून झाल्याच्या नंतर जी मी स्टेप तुम्हाला दाखवली मसाजची, खूप जोर लावायचं नाही आहे. मी अगदी तुम्हाला हलक्या हाताने दाखवले, तितकंच हलक्या हातानेच तुम्हाला करायचं आहे. असं जोरात जोरात लगडायचं नाही. जसं आपण कपडे चोळून चोळून असे लगडतो तशा स्किनला लगडू नका माझ्या माऊलींनो, का तर ती स्किन आहे नाजूक असते. हलक्या हातानेच करायचं आहे. बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार आणि 15 दिवसातनं रिपीट तुम्ही करू शकता. म्हणजे एका महिन्यात तुम्ही 2 वेळा यूज करू शकतात. आणि मी तुम्हाला काय सांगितले की तुम्हाला 4 ते 5 महिने आरामात चालणार. माझे तुम्हाला शब्द आहेत, ह्याच्याने तुमची बचतसुद्धा होईल, तुमची स्किनसुद्धा चांगली होईल आणि तुम्हाला फायदा होणार. शिवाय कसं वापरायचं, किती मिनटं लावायची, किती मिनटं मसाज करायची, त्याच्यानंतर काय करायचं, सगळं काही मी तुम्हाला व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण कुठल्या माऊलीला, कुठल्या ताईला समजलं नसेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये मेसेज करून सांगायचं आहे. मी पुन्हा काहीतरी नवीन तुमच्यासाठी करण्याचा नक्की प्रयत्न करणार. शिवाय ही डिटॅनिंग क्रीम ऑइली स्किनला सुद्धा चालणार, सेन्सिटिव्हवालीला सुद्धा चालणार आणि ड्राय स्किनवालीला चालणार. कुठलीही ताई सेन्सिटिव्हवाली आहे किंवा ऑइली स्किन आहे, जेव्हा तुम्ही माझ्याकडे हे प्रोडक्ट घेतात तेव्हा मला आवर्जून सांगायचं की ताई माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे किंवा ताई माझी स्किन ड्राय आहे. तर तुमच्यासाठी मी दुसऱ्या पण काहीतरी चांगल्या टिप्स मी तुम्हाला पर्सनली शेअर करेन व्हॉट्सअपवर जेव्हा तुम्ही प्रोडक्ट बुक करतात. म्हणजे तुम्ही बिंदास राहा, अगदी डोळे मिटून माझ्यावर विश्वास करा. का तर मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे, मी फक्त प्रोडक्ट दाखवणार नाही तर प्रोडक्टविषयी व्यवस्थित माहिती देऊन तुम्हाला माझ्यासारखी पार्लरवालीच बनवणार. हे माझे सुरुवातीचे तुम्हाला शब्द आहेत आणि बघा मी माझ्या शब्दावर कायमस्वरूपी आहे आणि मी त्याच्यावरच जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच मी चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे, जेणेकरून तुम्ही माझे व्हिडिओ बघून व्यवस्थित काहीतरी शिकणार आणि त्याचा तुम्ही स्वतःसाठी उपयोग करणार. ठीक आहे, तर आजच्या पुरता इतकंच. थांबूया आपण आता इथेच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझ्या सगळ्या माऊलींनी, सगळ्या ताईंनी स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.